नमस्कार मंडळी, मी संकेत नलोडे. SR फिल्म्समध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत की नवीन जे तंत्रज्ञान निघालेलं आहे आणि आजकाल ज्याचा बोलबाला सुरू आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI. तर याचा उपयोग हॉटेल इंडस्ट्रीमध्ये केला गेला आहे, म्हणजे केला जात आहे. आणि AI हॉटेल्स ही नवीन संकल्पना आता येत आहे. आणि AI हॉटेल्स म्हणजे AI वर चालणारे हॉटेल, जिथे माणसं काम करतच नाहीत. तर अशी AI हॉटेल्स ऑलरेडी जगामध्ये सुरू झालेली आहेत, अमेरिकेमध्ये, जपानमध्ये आणि चायनामध्ये. जर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत की बाबा AI हॉटेलची ही अनोखी दुनिया कशी आहे. तर मंडळी, कसं आहे, आपण ज्यावेळी 5 स्टार हॉटेल म्हणतोय किंवा एखादं हॉटेल म्हणतोय, त्यावेळी आपल्याला एक्सपेक्टेड असते की एकदम स्वच्छ एरिया, जागा स्वच्छ, आणि आपल्याला सेवा एकदम उच्च लेवलची मिळते, जिथे माणसं आपल्याला काम करतात आपल्यासाठी. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जातोय, एखाद्या गावी, एखाद्या शहरी किंवा एखाद्या दुसऱ्या देशामध्ये, त्यावेळी हॉटेलमध्ये आपण ज्यावेळी बुक करतोय रूम, तर त्यावेळी आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला तुम्ही एअरपोर्टवरून घेण्यासाठी या, मग ती गाडी पाठवतात. त्यानंतर आपण तिथे गेल्यानंतर आपलं सामान उतरण्यासाठी तिथे लोक असतात. पुन्हा आपल्याला रूम वर ज्यावेळी आपण बुक केलेली असते त्यावेळी पैसे देण्यासाठी किंवा आपले डॉक्युमेंट्स देण्यासाठी तिथे रिसेप्शन असतं, रिसेप्शनिस्ट असतात. आणि त्यानंतर मग आपल्याला एक माणूस रूमपर्यंत एस्कॉर्ट करतो, म्हणजे रूमपर्यंत घेऊन जातो. त्यानंतर रूममध्ये आपल्याला काय लागलं तर आपण त्यांना फोन करतो, त्यांच्या रिसेप्शनला आणि किंवा रूम सर्व्हिसला, आणि त्यातून आपल्याला सर्व्हिस मिळते. तर मंडळी, ही झालं आपलं नॅचरल जनरल पोर्टफोलिओ की ज्यावेळी एखाद्या हॉटेलमध्ये आपण जातो तेव्हा काय होतं. तर मंडळी, आता याच्यामध्ये असं आहे की आजकाल हॉटेल इंडस्ट्रीमध्ये एवढे हॉटेल्स झालेले आहेत आणि माणसांचं फिरणं देखील एवढं झालेलं आहे की, आणि त्या टेक्नॉलॉजी पण एवढी झालेली आहे, इंटरनेट वगैरे, की बाबा वर्ड ऑफ माउथ जे आपण म्हणतो, किंवा बाबा एखाद्याचं नाव म्हणजे त्याची व्हॅल्यू सगळ्यांच्या दृष्टीने किती चांगली आहे त्याच्यावर त्याचं बुकिंग अवलंबून असतं. तर याच्यासाठी त्यांना चांगली सर्व्हिस देणं भाग आहे. तर ही सर्व्हिस कोणत्या लेवलला द्यायची, तर ती इतक्या चांगल्या लेवलला दिली जाते आजकाल की त्यामुळे हॉटेलचं नाव चांगलं राहतं, की त्यामुळे कस्टमरच्या मनामध्ये त्या हॉटेलची व्हॅल्यू ठरते किंवा किती चांगलं हॉटेल आहे. तर मंडळी, आज आपण एखादं 5 स्टार हॉटेल म्हटलं की बाबा त्याच्यामध्ये एकदम चकाचक असतं, सगळ्या संगमरवरी दगड वगैरे वापरलेले असतात आणि एकदम स्वच्छता असते. पुन्हा आता बोलल्याप्रमाणे एस्कॉर्ट करण्यासाठी माणसं असतात, पुन्हा आपल्याला रूम सर्व्हिस देण्यासाठी चांगली माणसं असतात. तर कसं असतं मंडळी, आता कस्टमर टिकवण्यासाठी तर हे 5 स्टार हॉटेलवाले आता काय करतात की बाबा त्यांना आपण टिकवून कसं ठेवायचं, म्हणजे ते सारखे जेव्हा जेव्हा त्या कंट्रीमध्ये किंवा त्या सिटीमध्ये येतील त्यावेळी त्यावेळी त्यांनी आपल्या हॉटेलमध्ये झालं पाहिजे, असं एक त्यांच्या मनामध्ये असतं. तर त्यासाठी ते त्या लेवलला सेवा देतात. तर मंडळी, याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, हायपर पर्सनलाइज्ड सेवा. म्हणजे काय, तर आपण 5 स्टार हॉटेलमध्ये गेलो, सारखं सारखं जात असेल किंवा एखाद्या हॉटेलच्या चेनमध्ये सारखं सारखं जात असेल, तर तिथे विचार काय असतो, बाबा ठीक आहे, हा माणूस येतो, तर या माणसाला कोणत्या प्रकारचं खाद्य पसंत आहे, या माणसाला कोणत्या प्रकारचं वातावरण त्याच्या रूममध्ये त्याला पसंत असतं, किंवा तो राहतो कसा, पुन्हा त्याला मध्यरात्री एखादं कॉफी लागते का, चहा लागतो का, किंवा त्याला एक्स्ट्रा टॉवेल लागतो का, पुन्हा तो कोणत्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स देतो, त्याच्यावरून त्याचा स्वभाव ते ठरवतात आणि त्याच्यानुसार त्याला ती सेवा देतात. कारण का, इथे कसं असतं मंडळी की एखाद्या माणसाची आवड निवड जपली किंवा त्याच्या सवयीनुसार त्याला सेवा दिली आणि त्याची भावनिक गरज जी असते ती तर भागवली, तर तो माणूस भावनिकदृष्ट्या त्या हॉटेलशी जोडला जातो आणि तो प्रत्येक वेळी त्या हॉटेलमध्ये राहणंच पसंत करतो. तर याच्यावर हार्वर्ड युनिव्हर्सिटी जी आहे तिथे रिसर्च पण केलेला आहे, की संशोधन केलेलं आहे की हे कसं जोडलं जातं. तर त्याच्यावर त्यांना कळालं की एखाद्या माणसाच्या, आपण बोलल्याप्रमाणे, की त्यांच्या गरजा, आवडीनिवडी, गरजा आणि भावनिक गरजा जर भागवल्या गेल्या तर ते त्यांच्यासोबत राहतात. आणि दुसरी गोष्ट, अजून एक संशोधन असं केलेलं आहे की एखाद्या हॉटेलचं जे व्हॅल्यू असते मनामध्ये, माणसाच्या व्हॅल्यू म्हणजे पैसे नाही, व्हॅल्यू, की बाबा हे हॉटेल खरोखर चांगलं आहे, तर ते
जी माणसं त्यांच्याकडे राहायला येतात त्यांचं वर्ड ऑफ माउथ, म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी जाणार असेल आणि तिथलं हॉटेल आपल्याला कसं आहे ते माहीत नसेल, तर आपला मित्र तिथे जाऊन आला असेल किंवा एखादा नातेवाईक जाऊन आला असेल, तर आपण त्याला विचारतो कोणत्या हॉटेलमध्ये राहू, तर तो जो रेफर करतो त्या हॉटेलमध्ये आपण जाऊन राहतो, कारण का तो सांगतो हे हॉटेल चांगलं आहे, म्हणजे हे वर्ड ऑफ माउथ झालं. पुन्हा आपण नेटवर रिव्ह्यू पाहतो त्या हॉटेलची किंवा ते हॉटेल कसं आहे. ते झाल्यानंतर फीडबॅक, जे त्या हॉटेलमध्ये राहून गेलेले आहेत त्यांच्याकडून ते हॉटेलवाले फीडबॅक घेतात आणि त्यानुसार ते चेंजेस करतात किंवा एखादी गोष्ट चांगली नसेल तर या सगळ्या गोष्टींचा ते अभ्यास करतात आणि त्याच्यावरून ते हॉटेल चांगलं आहे की नाही ते ठरतं. तर मंडळी, हा सगळा अभ्यास म्हणजे या लेवलला संशोधन केल्यानंतर त्यांना कळालं की भावनिक अटॅचमेंट जी असते ती महत्त्वाची असते हॉटेलसोबत माणसांची. तर मंडळी, या सगळ्या म्हणजे एखादी व्यक्ती त्या हॉटेलमध्ये राहायला आल्यानंतर त्यांना पावलोपावली चांगली सेवा देणं ही त्यांचं गरज बनलेली आहे आजकाल. तर हे पावलोपावली चांगली सेवा देण्यासाठी त्यांना माणसे लागतात. म्हणजे त्यांना कुक चांगला लागतो की जो चांगलं जेवण बनवून देईल, त्यांना वेळेवर रूम सर्व्हिस द्यावी लागते, पुन्हा त्यांचा मूड सांभाळावा लागतो. तर हे सगळं करण्यासाठी त्यांना माणसे लागतात आणि माणसं जास्त अरेंज करायची म्हटलं तर त्यांना पगार देणं आलं म्हणजे त्यांचा खर्च वाढतो. तर हा खर्च जर मर्यादित ठेवायचा असेल तर आता त्यातून AI हॉटेल्स ही संकल्पना पुढे आली. म्हणजे काय, तर रोबोट, म्हणजे हॉटेलमध्ये सगळे रोबोट वापरायचे. तर ते रोबोट वापरल्यानंतर त्यांना पगार द्यायची गरज नाही, त्यांना चार्जिंग केलं की झालं आणि ते त्यांना ठरवून दिलेलं काम ते करत राहतात. तर याच्यामध्ये काय होणार की बाबा माणूस आला तर माणसाला सांगितलं बाबा तुला बुकिंग करायचं आहे, तर त्यानं बुकिंग केलं तर ती बुकिंगची नोंद तिथे येते किंवा त्या हॉटेलमध्ये या माणसाने बुकिंग केलेलं आहे. मग ते रोबोट काय करतात, त्यांना जे इंटरनेटला जोडलेले आहेत तर त्यांच्याकडे डेटा असतो किंवा हा माणूस याच्यापूर्वी आपल्या हॉटेलमध्ये केव्हा आला होता किंवा याच्या आधी तो दुसऱ्या कोणत्या हॉटेलमध्ये केव्हा राहायला गेलेला आहे, कधी राहायला गेलेला आहे आणि तिथे त्याचं राहणीमान कसं होतं, म्हणजे त्यानं कोणत्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स दिला, त्यानं त्याच्या रूममध्ये त्यानं लाईटिंग कसं ठेवलं होतं, ते झाल्यानंतर ते लाईटिंग असं ठेवल्यानंतर त्यानं किती वाजता चहा मागितला, किती वाजता चहा जेवण मागवलं, त्यानं जेवणात काय मागवलेलं, हा सगळा डेटा ते ठेवतात. पुन्हा त्यानं कोणत्या गोष्टीला कसा रिस्पॉन्स दिलेला आहे हे सगळं पाहतात आणि त्याच्यावरून त्याचा मूड कसा आहे, त्याचं वय काय आहे, किंवा त्याला मध्यरात्री चहा लागतो का किंवा एक्स्ट्रा चहाचं पॅकेट लागतं का, हे सगळं त्यांच्यामध्ये डेटा त्यांना मिळतो आणि ते त्याप्रमाणे त्या दिवशी त्या तारखेला तिथे पूर्ण त्याला हवं तशी रूम, त्याला हवं तसं त्या रूममध्ये लाईटिंग किंवा एक्स्ट्रा चहाचं पॅकेट, एक्स्ट्रा टॉवेल किंवा एक्स्ट्रा चप्पल, हे सगळं तिथे जोडणी करून ठेवतात. आणि तो आला त्यावेळी हॉटेलमध्ये येईल तर आता कसं होतं, आपलं माणसं ज्यावेळी हँडल करतात त्यावेळी आपल्याला रिसेप्शनला जावं लागतं आणि रिसेप्शनला जर गर्दी असेल तर आपल्याला लाईनमध्ये थांबावं लागतं आणि आपले डॉक्युमेंट्स त्यांना दाखवावे लागतात. कोणत्या कंट्रीचा पासपोर्ट असेल, पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळं दाखवावं लागतं आणि आपल्याला माणूस तो घेऊन जातो. तर याच्या विरुद्ध ज्यावेळी AI चालवतात हॉटेल्स त्यावेळी माणूस ऑलरेडी त्यानं बुकिंग केलेलं असल्यामुळे चेक इनचा डेटा तिकडे जातो आणि त्या माणसाचा ऑलरेडी फोटो तिथे आलेला असतो. त्यामुळे ज्यावेळी आपण हॉटेलमध्ये त्या एंट्री मारतो त्यावेळी त्याला जास्त वेळ लागत नाही. तिथे गेल्यानंतर आपला चेहरा स्कॅन होतो, हा बाबा हाच माणूस काय, चला जावा. त्यानंतर आपल्याला लगेच तेच सांगतं बाबा की रूम ही आहे. आपला रोबोट आपल्याला एस्कॉर्ट करतो आणि तिथे गेल्यानंतर आपल्या रूमच्या समोर गेल्यानंतर आपला चेहरा स्कॅन होऊन आपल्याला त्या रूममध्ये एंट्री मिळते आणि आपला डेटा ऑलरेडी त्यांच्याकडे असल्यामुळे हे सगळं ऑलरेडी सेट झालेलं असतं. तुम्ही कोणत्या टायमिंगला आलात त्या टायमिंगला तिथं आल्यानंतर तुम्हाला त्यावेळी चहाची गरज आहे का, कॉफीची गरज आहे का, किंवा आणि कायची गरज आहे का, ते पण पाहिलं जातं आणि ते आणून दिलं जातं आणि तुमची सोय केली जाते. त्यानंतर आपण फोन करतो रिसेप्शनला आणि सांगतो की मला हे पाहिजे. तर असंच इथे देखील फोन केला जातो, पण इथे माणसे नाही, रोबोट तुम्हाला जे लागेल ते आणून देतात. तर हे AI हॉटेल जे आहे त्याच्यामध्ये सगळे रोबोट आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तुम्हाला सेवा देतात. तर याच्यामध्ये असा आहे विषय, फरक काय पडतो
तर माणसं जिथे काम करतात तिथे माणसांना 8 तास किंवा 10 तास केल्यानंतर कंटाळा येतो. त्यामुळे नंतर सेवा दिलेली ती सेवा त्या लेवलची होईलच असं नाही आहे. पुन्हा त्यांचा मूड कसा आहे त्याच्यावरती सेवा कशी दिली जाते ते ठरतं. पण रोबोटमध्ये असं नाही आहे. AI मध्ये ते रोबोट असतात, त्यांना इमोशन्स नाहीत, कंटाळा नाही. ते आले की बाबा ठीक आहे, तुम्हाला पाहिजे चहा घ्या, तुम्हाला काय पाहिजे आणून दिलं जातं लगेच. हे झालं. ते झाल्यानंतर याच्यामध्ये माणसाच्या मूडवर वगैरे काही ठरत नाही आहे. AI जे रोबोट जे आहेत ते तुम्हाला सर्व्हिस देतात. पुन्हा तिथून राहिल्यानंतर तुमच्या डेटामध्ये आणि भर पडते, कारण का यावेळी राहायला आल्यानंतर तुम्ही कशी राहिला, काय खाल्ला, काय वागला, कशी वागला, कोणाशी कशी वागला, हे सगळं पाहिलं जातं. तर मंडळी, ही सेवा त्या लेवलला तुम्हाला दिली जाते. त्यानंतर पुन्हा तुमचा मूड कसा आहे ते देखील ते ओळखतात AI रोबोट, की तुम्ही कसे वागतात त्यानुसार देखील तुम्हाला ती सर्व्हिस दिली जाते. तर याच्यामध्ये खूप फरक पडतो आणि मानवावर म्हणजे माणसांच्यावर डिपेंड याच्यामध्ये काही नसतं. सगळंच रोबोट हँडल करतात. तर मंडळी, असं पाहायला गेलं तर ही हॉटेल इंडस्ट्री AI मुळे खूप चेंज होत आहे. खूप म्हणजे एवढी चेंज होत आहे की बाबा त्याच्यामुळे माणसांच्यावर अवलंबित्व कमी आणि सर्व्हिस चांगली दिली जाते AI मुळे. आणि असे सगळे बदल होत गेलेले आहेत आणि हॉटेल इंडस्ट्री बदलत आहे, किंवा हे नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्या AI त्याच्यामुळे हॉटेल इंडस्ट्रीमध्ये बदल घडत आहेत. हे झालं. पण म्हणजे हा विचार आपण केलाय का की माणूस सामाजिक प्राणी आहे, तो एकटा जास्त काळ राहू शकत नाही, त्याला कोणाची गरज लागते. म्हणजे आता विचार करा की हे AI हॉटेलमध्ये आपण गेलो किंवा उद्या AI हॉटेल सगळीकडे आले, माणसांची कमतरता आली आणि AI हॉटेल सगळीकडे आले. आणि AI हॉटेल सगळीकडे आल्यानंतर सगळीकडे तुम्ही रोबोटच पाहताय. आणि तुम्ही ज्यावेळी हॉटेलमध्ये जाताय त्यावेळी तुम्हाला दुसरं माणूस कोण दिसत नाही. गेला की तुम्हाला रोबोट तुम्हाला मदत करतात, सेवा देतात, परत तुम्ही बाहेर येताय. हे किती वेळ चालणार आहे? एकदा बरं वाटेल, दुसऱ्यांदा बरं वाटेल, तिसऱ्यांदा बरं वाटेल, पण नंतर याचा देखील माणसाला कंटाळा येऊ शकतो आणि पुन्हा जुनी सिस्टीम सुरू होऊ शकते की जिथे माणसे आपल्याला सेवा देतील. म्हणजे त्यांच्याशी आपण बोलू शकतो. आज आपण हॉटेलमध्ये गेलो किंवा बाहेर गेल्यानंतर ज्यावेळी माणसे भेटतात त्यावेळी त्यांच्याशी आपलं बोलणं चालणं होतं, त्यांच्याशी आपल्या भावनिक सुखदुःख म्हणा एकमेकाला वाटली जातात आणि त्यामुळे काहीतरी रिलेशन तयार होतं आणि माणसाचे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते त्या कम्युनिकेशनमुळे किंवा संभाषणामुळे. तर मंडळी, हा असा एक व्हिडिओ आम्ही बनवला आहे AI हॉटेल्सवर. तर मंडळी, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.